बागायतदार बंधूंनो, आज आपण काडीची मॅच्युरिटी कधी यायला पाहिजे, मॅच्युरिटी कशी चालायला पाहिजे, नेक्रोसिसमध्ये काय अशा अडचणी येऊ शकतात किंवा अर्ली काडीची मॅच्युरिटी किंवा थोडीशी लेट काडीची मॅच्युरिटी, काडीची जाडी, खोड्यातून बंच बाहेर पडले की आपण समजतो. नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आज आपण काडीची मॅच्युरिटी कधी यायला पाहिजे, मॅच्युरिटी कशी चालायला पाहिजे, नेक्रोसिसमध्ये काय अशा अडचणी येऊ शकतात किंवा अर्ली काडीची मॅच्युरिटी किंवा थोडीशी लेट काडीची मॅच्युरिटी, काडीची जाडी, ह्या सगळ्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. खोड्यातून बंच बाहेर पडले की आपण समजतो की बागेत सूक्ष्म घड निर्मिती नक्की झाली, पण बऱ्याच वेळा खोड्यातून अनेक घड बाहेर पडून सुद्धा आपल्याला मालाच्या छाटणीच्या वेळी अपेक्षित माल आपल्याला दिसत नाहीये. तर त्याची कारणं काय आहेत, ह्या सगळ्या विषयावर आपण थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. बागायतदार बंधूंनो, माझी विनंती आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु शेवटपर्यंत नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण एखादा मुद्दा सुद्धा मिस होता कामा नये. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे. यासाठी खर्च म्हणाल तर खर्च 0 पैसे आहे, अजिबात खर्च येत नाही. फक्त लक्ष, वी आर द ऑब्झर्वर, म्हणजे एक बागेत एक फिरत असताना, चालत असताना एक ऑब्झर्वर म्हणून आपण बघायला पाहिजे, एक निरीक्षक म्हणून बागेत कसं काम करावं, आणि मग थोड्या प्लस मायनस चुका असतील तर आपल्याला काय टाळता येतं किंवा काय काम करता येईल, हे जरी आपल्याला थोडंफार समजलं तरी आपल्याला खूप मोठ्या नुकसानीपासून आणि खूप मोठ्या खर्चापासून आपल्याला नक्की संरक्षण मिळतं. बागायतदार बंधूंनो, आता जो प्लॉट आहे, हा प्लॉट आपला जवळजवळ 70 दिवसाचा प्लॉट आहे. बऱ्याच वेळा बागायतदारांना 60 दिवस झाले की खोड्यातून बंच बाहेर यायला लागले की जास्तीत जास्त लवकर मॅच्युरिटी पाहिजे असते. लक्षात घ्या, बागेला मॅच्युरिटी कोणत्याही परिस्थितीत 90 दिवस होईपर्यंत येता कामा नये. काय म्हटलं? बागेला मॅच्युरिटी 90 दिवसापर्यंत येता कामा नये. आता ह्या ज्या काड्या बघतोय, ह्या काड्या आता 60 दिवसाच्या झालेत, आणि ह्या 60 दिवसाच्या बागेत आपल्याला कुठंतरी काड्या आता थोडीशी खालच्या बाजूने पांढरी पडायला लागलेली दिसते. ही काडी जी बघताय, ही आत्ता कुठंतरी पांढरी पडायला लागलेली दिसते, आणि हीच स्टेज योग्य आहे. बागेला दिवस झाले जवळजवळ 68 ते 70. बागेला मॅच्युरिटी यायला पाहिजे बरोबर 90 दिवसाच्या पुढं ही बागेची काडी खालच्या बाजूने खाकी व्हायला पाहिजे. इथे एक काडी आहे किंवा हे जे झाड आहे, ह्या झाडावर सुद्धा काड्याची संख्या कमी आहे, तरी सुद्धा बागेची मॅच्युरिटी अत्यंत व्यवस्थितरित्या चाललेली आहे. कुठल्याही परिस्थितीत अशी इथे जी काडी आहे, ही काडी मॅच्युअर होत चालली. जेवढी लवकर काडी मॅच्युअर होईल तेवढी जाडी आपल्याला कमी मिळते. काडी मॅच्युअर व्हायला चालू व्हायला पाहिजे जवळजवळ 80 ते 90 दिवसाच्या पुढं. त्याच्या अगोदर काडी मॅच्युअर होता कामा नये. समजा जर काडीची मॅच्युरिटी लवकर होते असं वाटत असेल तर नक्की ओळखायचं, घडाची जी साईज आहे, ह्या डोळ्यात जी तयार व्हायला लागलेली, त्या साईजवर त्याचा परिणाम होतो. मुद्दा मोठा आहे, विश्लेषण त्याचं व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. जर काडीची मॅच्युरिटी लेट झाली तर आपल्याला बंचची साईज चांगली मिळते. मुद्दा कसा आहे, 1 ते 30 कॅनोपी तयार होणं, 30 ते 45 काडीची दोन्ही सबकेन पडणं, त्याचवेळी प्रोटीन मास तयार होणं. प्रोटीन मास म्हणजे हा डोळा तयार होणं. 45 ते 60 किंवा जास्तीत जास्त 65 दिवसापर्यंत आपल्याला त्यात सूक्ष्मगड निर्मिती होते. त्यानंतर झालेल्या सूक्ष्मगड निर्मितीचे अवयव तयार होण्याचं काम 60 ते 90 दिवसापर्यंत होतं, आणि ह्या काळात मॅच्युरिटी आपल्याला नको आहे. आणि 90 ते 120 दिवसाच्या दरम्यान झालेल्या सूक्ष्मगड निर्मितीचे अवयव तयार झालेल्या काळाचे मॅच्युरिटी आपल्याला त्या काळात चांगली आणायची आहे. मग त्यावेळी आपण एसओपीवर काम करायचं आहे. सध्या काम आपल्याला अजून सुद्धा फॉस्फरस या एका घटकावर चांगलं काम करायचं आहे. त्याच्यामुळं जो बंच आत तयार व्हायला लागला त्याची फुगवण, त्याचे अवयव, त्याची जी जाडी आहे ती अत्यंत चांगली तयार होईल, आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण त्याला मॅच्युरिटी आणण्याचं काम नक्की करू. ह्यासाठी थोडा पोटॅश आवश्यकता आहे, थोडा फॉस्फरस आवश्यकता आहे, नत्राची अजिबात आवश्यकता नाहीये. म्हणून 0-52-34 स्ट्रीप मधून आणि स्प्रे मधून ह्या काळात सुद्धा आपलं जायला पाहिजे.
जसं आपण म्हटलं 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान किमान 10 स्प्रे आपले झिरो बाउंड चौथीचे व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीनं 60 ते 90 दिवसांच्या दरम्यान किमान 5 ते 7 वेळा पुन्हा एकदा झिरो बाउंड चौथीच्या फवारण्या आपल्या जायला पाहिजे. दरम्यानच्या काळात जर एखाद्या वेळी पाऊस आला तर मात्र आपण 0050 आणि सल्फरची फवारणी आपण त्या काळात द्यायची आहे. मुद्दा लक्ष समजून घ्या. बऱ्यापैकी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. काळीची मॅच्युरिटी हीच घडाची मॅच्युरिटी आहे हे लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळा सूक्ष्मघड निर्मिती होते म्हणजे खुड्यातून बऱ्यापैकी बंच आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आलेले दिसत आहेत. सगळीकडे प्लॉट बघितला तर अत्यंत चांगले घड त्यातून बाहेर पडलेत. म्हणजे इथं तर मालासारखे बंच बाहेर पडलेत. म्हणजे मालाला सुद्धा एवढे चांगले बंच निघत नाहीत, इतके चांगले बंच आपल्याला इथं दिसत आहेत. तर हे जे बंच आहेत हे बंच सरळ आहे, ह्याच्यात आत तयार झाले. होतं काय की बंच तयार झाला, खुड्यातून बाहेर आला, पण जर मॅच्युरिटी आपल्याला त्याला जर चांगली घेता आली नाही 90 ते 120 दिवसांच्या दरम्यान, तर आपल्याला त्यातून बाळी घड किंवा गुळी घड किंवा पांढरे घड येण्याची शक्यता जास्त असते. परंतु ह्यो जे आता 60 ते 90 दिवसाचा जो काळ आहे, ह्या काळात काडीची मॅच्युरिटीवर लक्ष न देता पीएसबी जमिनीतून देणे, झिरो बाउंड 34 जमिनीतून देणे, जेणेकरून काडीची जास्तीत जास्त जाडी कशी वाढली हे बघणे. हे तर ज्या पद्धतीने खोडा वाढलेला आहे, प्रत्येक काडीतून खोडा बाहेर निघालेला आहे. हा खोडा जास्त कसा वाढेल, मी काय म्हटलं, हा खोडा जास्त कसा वाढेल ह्याच्यावर भर दिला तर ही काडी आपोआप आपल्याला झाड मिळते. खोडा वाढला पाहिजे आणि त्यानंतर मग ह्या एक पान ठेवून खोडा आपल्याला करायचा आहे. म्हणजे हे पान या दोन्ही पानाची ताकद, इथं जो प्रोटीन मास तयार व्हायला लागलाय त्या प्रोटीन मासला अत्यंत चांगली ताकद मिळते आणि त्या दोन्ही पानाच्या ताकदीमुळं तिथला बंच अत्यंत चांगला तयार होतो. बघा तर बंधूंनो, अगदी छोट्या आणि साध्या गोष्टी असतात. ह्याला स्प्रेचा काही प्रश्न नाही आहे, ह्यात औषधाचा प्रश्न नाही आहे, झिरो बाउंड चौथीच्या फवारण्या आपल्याला द्यायच्या आहेत किंवा पीएसबी जमिनीतून द्यायचा आहे, खूप मोठा खर्च नाही आहे. ऑब्झर्व करणे आणि योग्य पद्धतीने काम करणे. आता लेबर थोडा जास्त जाणार आहे, परंतु त्याला इलाज नाही आहे. गेले 2 पैसे तर आपल्या माणसांच्याच मुखात जात आहेत. बाहेरच्या कंपन्यांना पैसे देऊन काम करण्यापेक्षा आपल्या शेतमजुराला काम करून घेतलेलं कधीही चांगलं होईल. बागायतदार बंधूंनो, ह्या पद्धतीनं काम करण्याचा आपण प्रयत्न केला तर अत्यंत चांगली सुंदर बंच मदर केन मध्ये आतल्या गर्भात अत्यंत चांगला तयार होतो. आणि ह्याच पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करूया. ह्या काळातलं पांदेड परीक्षण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ह्या काळात सुद्धा फॉस्फरस लेवल आपल्याला किमान 45 ppm पेक्षा जास्त पाहिजे. अगदी 50 ppmच्या वर असेल तर झाडाची साईज झाली म्हणून समजा. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की आपल्या बागेत आपल्याला माल काढणीच्या वेळी जर एकसारख्या आकाराचे मणी मिळवायचे असतील तर आपली जी ही काडी आहे ती आत्ता काडी एकसारख्या आकाराची, एकसारख्या जाडीची आणि एकसारख्या उंचीची पाहिजे. मग बागेत फिरत असताना आपल्याला हातात एक कातील घ्या. जिथं थोडीशी गडबड वाटते, जास्त जाड काडी वाटते ती काढून टाका. जिथं पातळ काडी आहे म्हणजे लहान काडी आहे ती काढून टाका आणि जास्तीत जास्त काड्या एकसारख्या आकाराच्या राहतील अशा ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा बंधूंनो, आपण अजून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत जातोय. आणखी कुठल्या विषयावर जर आपल्याला बोलायचं असेल तर नक्की मला फोन करून किंवा राहुल पाटील सरांना फोन करून किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आपण त्या विषयावर सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया. पण ह्या सगळ्या गोष्टी काम करत असताना शेतकरी हा काम करण्याची मानसिक तयारी असलेला मनुष्य असावा. अशा दृष्टिकोनातून आपण काम केलं तर औषधाचा पैसा खूप वाचतो, खताचा पैसा खूप वाचतो. माझी विनंती आहे, आपला हा जो संवाद आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.